सगळ्यांना वाटतंय माझा टेक्निकल राऊंड चांगला गेला आहे, माझं सिलेक्शन का नाही झालं. टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट. आपण काय करतो ना, बेसिकली आय थिंक ॲक्च्युली लाईक यू मे नाव यू नो. अरे त्यात 2 मिनटं घालवता, HR कडे फीडबॅक गेला तरच तुम्हाला HR कॉलबॅक तुमचा येऊ शकतो. इंटरव्ह्यू म्हणजे एक एक्झाम मानतो आपण. 5 लोक आहेत, त्या 5 लोकांपैकी आपल्याला 3 जण घ्यायचे. मग कसं काय, कोणाचं पॅकेज जास्त आहे, कोणाचं टेक्निकल जास्त आहे, कोण लवकर जॉईन करू शकते, कोणाचं नोटीस पिरियड. मला इंटरव्ह्यूचं एक हिडन स्कोअर कार्ड सांगतो. जे स्टुडंट 95% त्याची तयारीच करत नाहीत, 90% ज्या कंपनीज आहेत ना त्यानुसारच इंटरव्ह्यू घेतात. आणि प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर HRचं एक सेंटेन्स असतं, विल गेट बॅक विथ यू. त्यानंतर 1 दिवस होतो, 2 दिवस होतो, 3 दिवस होतात, 5 दिवस होता, 10 दिवस होता, इंटरव्ह्यूचा काही कॉलबॅक येत नाही, HRचा काही कॉलबॅक येत नाही, मेल येत नाही, काही रिस्पॉन्स येत नाही. स्टुडंटला वाटतं यार आपला इंटरव्ह्यू तर चांगला गेला होता, टेक्निकल एक्सप्लेन केलं होतं, प्रोजेक्ट एक्सप्लेन केलं होतं, मला जे जे विचारलं ते टेक्निकल सगळे विचारले. त्यानंतर कधी कधी तर असं होतं की यार मॅनेजर राऊंडपर्यंत जातो, मॅनेजर राऊंड होतो, त्यानंतर सॅलरी डिस्कस होते, सगळं होतं. आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की यार मग सगळं जर चांगलं गेलं तर मला माझा इंटरव्ह्यू क्रॅक का नाही झाला. आज मी तुम्हाला इंटरव्ह्यूअरचं इनसाईट सांगतो. जर तुमच्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर काय प्रोसेस चालू जाते, इनसाईट्स काय आहेत इंटरव्ह्यूअरच्या, म्हणजे जे इंटरव्ह्यू पॅनल घेतं त्याच्या काय प्रोसेस आहेत, आणि हे तुमच्यापर्यंत कुणीच सांगू शकत नाही. त्या पूर्ण इनसाईट मी तुम्हाला सांगतो. सो वेलकम टू IT वाला देव. मी देव दुबाले. मला ऑलमोस्ट 10 इयर्स होत आहे IT मध्ये, आणि मी ऑलमोस्ट खूप शेकडो इंटरव्ह्यू घेतले आहेत आणि दिले पण आहेत. शेकडो दिले नाहीत पण मी इंटरव्ह्यू दिले पण आहेत. पॅनलमध्ये पण बसलेलो आहे, अटेंड केलेलं आहे. स्टुडंट एकट्याने जेव्हा एखादा इंटरव्ह्यू घेतला त्याचा रिस्पॉन्स कसा असतो किंवा त्याचा एक्सपिरियन्स काय असतो, किंवा पॅनलमध्ये इंटरव्ह्यू घेतलेला त्याचा एक्सपिरियन्स काय असतो, मुलगा इंटरव्ह्यूची रूम सोडून गेल्यानंतर डिस्कशन काय होतं, कुठले फॅक्टर असतात, कुठले चेकबॉक्स असतात की सिलेक्ट करतो, आणि त्या चेकबॉक्सवरती इंटरव्ह्यूचं सिलेक्शन होतं, आणि HRला आपण कन्वे कसं करतो, HRला काय सांगतो. हे सगळे इन अँड आउट मी तुम्हाला सगळे आज तुमच्यासमोर मांडणार आहे. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे इंटरव्ह्यूच्या रिलेटेड. ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक मुलांना वाटतं की यार माझा टेक्निकल राऊंड किंवा टेक्निकल इंटरव्ह्यू माझा एकदम चांगला गेलेला आहे, आणि मी सगळे 100% मी किंवा 80-90% मी सगळे टेक्निकल ॲन्सर दिले आहेत, माझं सिलेक्शन का नाही झालं आहे. जर तुम्ही थिंकिंग करत असाल ना, तुमचं थिंकिंग रॉंग आहे. टेक्निकल इंटरव्ह्यू हे फक्त एक इंटरव्ह्यू पॅनल किंवा इंटरव्ह्यू पाईपलाईनचं तुमचं एक फक्त एंट्री पॉईंट आहे, जे तुम्ही तिथं फक्त इंटरव्ह्यू स्टार्ट करताय. एक एक्झाम्पल घेतो. 2 मुलं घ्या, A आणि B. आता A टेक्निकल राऊंड 100पैकी म्हणजे 10पैकी 10, म्हणजे आउट ऑफ सगळे जेवढे पण 100 क्वेश्चन विचारले असतील 100पैकी 100 क्वेश्चनचे आन्सर सगळे दिले प्रॉपर, एकदम कोडिंग असेल, टेक्निकल असेल, सगळ्या गोष्टी दिल्या. बट जर काही ज्या गोष्टीवरती काम केलं नाही त्या गोष्टीच्या रिलेटेड काय विचारलं, कॉन्फिडन्स लूज, कम्युनिकेशन व्यवस्थित नाही आहे, पुअर कम्युनिकेशन आहे, कन्वे करता येत नाही आहे. हां, पण टेक्निकल जर विचारलं तर एकदम 100%, पण बाकीच्या गोष्टी विचारल्या तर नाही आहे. आता दुसरा सेकंड B घ्या. त्यांनी टेक्निकल 70% टेक्निकल सगळे ॲन्सर्स दिले, किंवा 65, 70, 80% दिले, आणि बाकीच्या कम्युनिकेशन चांगलं आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे, टीममध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, प्रोजेक्ट कसा केला आहे, काय केला आहे, या गोष्टी तो चांगलं बोलू शकतो, कॉन्फिडन्स देऊ शकतो समोरच्याला की नाही मी ह्या गोष्टी करतो किंवा काय करतो. तर सिलेक्शन कोणाचं होणार आहे, A का B? ऑफकोर्स B. इंटरव्ह्यू म्हणजे आपण काय करतो माहिती आहे, आपण एक चुकतं आहे, आपलं म्हणजे सगळ्यांचं चुकतं आहे. आपण इंटरव्ह्यू म्हणजे एक एक्झाम मानतो आपण, एक्झाम म्हणून आपण त्याला बघतो, आणि तो फक्त आपल्याला क्रॅक करायचा असते, क्वेश्चनचे आन्सर देऊन मोकळे व्हायचं असतं. पण ते आपल्याला नको आहे. आपल्या स्वतःला पण कळत नाही जेव्हा आपण इंटरव्ह्यूमध्ये बसतो ना, आपण काय बोलतो आहे. आपल्याला कधी म्हणजे खूप कमी मुलं आहेत की जे स्वतःचा इंटरव्ह्यू परत बघता, स्वतःचा इंटरव्ह्यू परत ऐकता, आणि ते तिथे आपल्याला चुकवतं, आपल्याला ते समजत नाही. मी तुम्हाला परत सांगतो, कंपनीज जे इंटरव्ह्यूवर आहे ते तुमची एक्झाम घेत नाहीत, तुमचा कॉन्फिडन्स चेक करता, तुम्ही वे ऑफ कम्युनिकेशन चेक करता, तुम्ही उद्यापासून इनपुट देऊ शकता का टीममध्ये, तुम्हाला बेसिक गोष्टी सगळ्या माहीत आहेत का, तुम्हाला एकदम स्क्रॅचपासून काही ट्रेनिंग द्यायची गरज नाही का, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तुम्ही क्लायंटबरोबर इंटरॅक्शन करू शकता का, मेल चांगला करू शकता का, तुम्ही टीमबरोबर राहू शकता का, तुमचं बॉन्ड कसा आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरती ऑब्झर्वेशन केलं जातं. आपल्याला वाटतं फक्त टेक्निकल बघतो, तर टेक्निकल अजिबात बघत नाही आहेत, बाकीच्या गोष्टी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता माझं जे इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा जे इनसाईट्स आहेत, जे तुम्ही इंटरव्ह्यू रूममधून, आता सध्या ऑफलाईन इंटरव्ह्यू चालू आहेत, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूच्या रूमच्या बाहेर पडता तेव्हा इंटरव्ह्यू काय करतो, फर्स्ट थिंग तुमचा पूर्ण जो इंटरव्ह्यू आहे तो त्याला समरी करतो, 2 ते 3 मिनिटामध्ये लिहितो. कॉन्फिडन्स कसा होता, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे का, तो टीममध्ये फिट होईल का, कारण टेक्निकल राऊंड कोण घेतं, टीममधल्यापैकी ज्या टीमचे आहे ना त्यामध्ये हा चांगला फिट होईल का, आणि त्याला तो मार्क्स देतो. 5 आउट ऑफ 3, 5 आउट ऑफ 3.5, 5 आउट ऑफ 4, 5 आउट ऑफ 5, 5 आउट ऑफ 2, आणि त्याचं ॲव्हरेज केलं जातं, आणि मग ते ॲव्हरेजवरून डिसाईड केलं जातं. समजा एक कॅन्डिडेट आहे आणि 3 पॅनल आहेत, आणि 3 पॅनलमध्ये त्यांना
5 इंटरव्ह्यू घ्यायचे दोघांसाठी. 5 जणांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते पण सांगतात, एक आपापले नोट्स लिहिता की हां माझं 70%, 10%, 20% असं टोटल सगळं लिहिता, कंबाईन करता आणि कोणाला सिलेक्शन करायचे काय डिस्कस करता की मला हा चांगला वाटला, मला हा चांगला वाटला. आणि त्यानंतर हायरिंग मॅनेजर आहे, हायरिंग मॅनेजरकडे जातो तो सगळे आणि तो कॅन्डिडेट चेक केला जातो की अरे हा टीममध्ये फिट आहे का, याचं टीम बॉन्डिंग कसं राहील, हा याचं कम्युनिकेशन कसं आहे, याचं प्रेशर कसं राहील, हा चांगला इनपुट देईल का, लर्निंग फास्ट करतो का, त्याचा कॉन्फिडन्स कसा होता, हे सगळ्या गोष्टी त्याच्या चेक केल्या जातात. आणि त्यानंतरच HR कडे फीडबॅक पाठवला जातो. HR कडे फीडबॅक गेला तरच तुम्हाला HR कॉलबॅक तुमचा येऊ शकतो. ही सगळी प्रोसेस आहे. आता तुम्हाला इंटरव्ह्यूचं एक हिडन स्कोअर कार्ड सांगतो. जे स्टुडंट 95% त्याची तयारीच करत नाहीत त्यानुसारच आम्ही इंटरव्ह्यू घेतो, त्यानुसारच सगळे म्हणजे मी म्हणेल की 90% ज्या कंपनीज आहेत ना त्यानुसारच इंटरव्ह्यू घेता. आणि त्याची एक चेकलिस्ट आहे ते तुम्हाला मी आज दाखवतो. आणि हे सगळं कुणीच सांगत नाही, हे मी तुम्हाला आज दाखवतो. सो फर्स्ट वन आहे तुमचं टेक्निकल स्किल, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, कॉन्फिडन्स, लर्निंग ॲबिलिटी, बिहेवियर, टीम फिट, ओनरशिप, स्केलेबिलिटी आणि सॅलरी फिट. नोटीस केलं, हर एक गोष्टी ह्या सगळ्या पॉईंट्स चेक केल्या जातात. तुम्हाला वाटतं की नाही फक्त टेक्निकल केलं जातं किंवा काय नाही, ह्या सगळे पॅरामीटर्स ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्लाइटली इव्हॅल्युएट केल्या जातं तुमचा इंटरव्ह्यू चालू असताना. तुम्हाला वाटतं की नाही मला फक्त हेच विचारलं आहे, नाही, कुठला एखादा क्वेश्चन ते मध्येच टाकता, या क्वेश्चनचा आन्सर कसा देतोय, ओनरशिप जर एखादा तुला माहीत नसेल, तुम्हाला की एखादा क्वेश्चन तुम्हाला माहीत नाही किंवा एखादा प्रोजेक्टचा रिलेटेड माहीत नाही तुम्हाला, तर हा ओनरशिप घेऊ शकेल का, असं विचारता की तुझ्या प्रोजेक्टमध्ये किती लोक होते, मग तू काय केलं, हे काय केलं, हे चेक केलं जातं, हे ऑब्झर्वेशन केलं जातं. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं कम्युनिकेशन, तुम्ही कसं एक्सप्लेन करताय, काय एक्सप्लेन करताय, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. HR मध्ये, टेक्निकलमध्ये, मॅनेजर राऊंडमध्ये, या तिन्हीमध्ये पण हे सगळं ऑब्झर्व केलं जातं आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. आणि माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगतो, कम्युनिकेशन विन्स इंटरव्ह्यू ऑल्सो, स्टोरी टेलिंग कॅन्डिडेट्स ऑल्सो विन्स इंटरव्ह्यू. ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला नॉलेज आहे, तुम्हाला व्यवस्थित शेअर करता. आणि काही लोकांना हे कन्फ्युजन आहे की कम्युनिकेशन इक्वल्स टू इंग्लिश, फ्लुएंट इंग्लिश नाही आहे. हां, कम्युनिकेशनवरती तुम्हाला अपडेट द्यायचं राहिलं, कम्युनिकेशनवरती येत्या 4 जुलैला आपण एक सेमिनार ठेवला आहे आपल्या IT वाला देव, फक्त आणि फक्त IT वाला देवचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक मी सेमिनार ठेवला आहे. तो फ्रीमध्ये आहे. जे घेणार आहे ते दिग्विजय दुसाने, त्यांना 20+ इयरचा एक्सपिरियन्स आहे IT मध्ये आणि ते एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आणि त्यांचं कम्युनिकेशनवरती खूप जास्त, आणि ते कम्युनिकेशनवरती लास्ट 10 इयर्सपासूनच सगळं काम करत आहे. त्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. सो मी त्यांना इन्व्हाइट केलं, खूप दिवसापासून इन्व्हाइट करत होतो, पण त्यांना त्याची डेट नव्हती भेटत. आणि ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. 2 आवर्सचा सेमिनार आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही जॉईन करा. कधी ना इंटरव्ह्यूवर विचारतो, टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट. आपण काय करतो ना, बेसिकली आय थिंक, ॲक्च्युली, लाईक, यू मे नाव, यू नो. अरे त्यात 2 मिनटं घालवता, ते नाही पाहिजे तुम्हाला, ते ॲक्च्युली नाही पाहिजे. एक्झिक्युशन, जेनकिन्स पाईपलाईन, ह्या पाईपलाईन, त्या पाईपलाईन, हे केलं, ते केलं, अचिव्हमेंट केलं, टाईम रिड्यूस केला, हे इन्क्रीज केलं, हे पाहिजे, या गोष्टी पाहिजेत. तर या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो कम्युनिकेशन इक्वल्स टू इंग्लिश नाही आहे. तुम्ही तुटकं मुटकं का होईना प्रॉपर एक्सप्लेन करू शकलात ना, ते पण कम्युनिकेशन आहे. पण तुमचा कॉन्फिडन्स चांगला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करू शकता का, ते पाहिजे. कम्युनिकेशनमध्ये तुमचं फ्लुएंट इंग्लिश नाही आहे, कम्युनिकेशनमध्ये फक्त बोलताय आणि तुमचं टेक्निकल 0 आहे, त्याला पण असं चालत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे स्टोरी टेलिंग इंटरव्ह्यूमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. स्टोरी टेलिंगचं एक स्किल आहे, ते तुम्हाला मी खूप दिवसापासून सांगतो आहे की तुम्हाला ते इन्क्रीज करायचं आहे. आणि त्यासाठी पण येत्या 4 जुलैला तुम्हाला स्टोरी टेलिंग वगैरे पण सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर खाली लिंक दिलेलं आहे, मी सगळं डिटेल्स दिलेलं आहे, जॉईन करा, तुम्हाला नक्कीच तो त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. ॲट द एंड एकदम ट्रूथ सांगतो की जर समजा कॅन्डिडेट 3 हायर करायचे असतील, 10 इंटरव्ह्यू घेतले असतील, 5 शॉर्टलिस्ट केले असतील, 5 शॉर्टलिस्ट केल्यानंतर तेव्हा रँकिंग चालू होते. आता 5 जणांचं पण सगळं डिटेल झालं, सिलेक्शन झालं, त्यांना मेल पण गेले, तुम्ही सिलेक्ट झालात किंवा काय, ऑफर लेटरच्या वेळेस मग रँकिंग चालू होते की हे 5 लोक आहेत, त्या 5 लोकांपैकी आपल्याला 3 जण घ्यायचे. मग कसं काय, कोणाचं पॅकेज जास्त आहे, कोणाचं टेक्निकल जास्त आहे, कोण लवकर जॉईन करू शकते, कोणाचं नोटीस पिरियड कमी आहे, हे सगळे फॅक्टर पण चेक केले जातात. आणि त्यानंतर 3घाला ऑफर लेटर दिली जाते, 2घाला ऑफर लेटर दिली जात नाही. हा पण फॅक्टर आहे. हे सगळं याच्यावर, कारण या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे त्यांना. आणि कधी कधी असं होतं, एका पोझिशनसाठी 3 लोकांना ऑफर लेटर दिली जाते, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या पास्ट एक्सपिरियन्सनुसार जर त्यांनी ऑफर दिली आणि जॉईन करत राहिले, जर 70% जरी जॉईन केलं ना तरी त्यांना ते काही जास्त करत नाहीत. पण जर समजा 40% जर लोक असे असतील की आपल्याला 2 कॅन्डिडेट हायर करायचे आहेत आणि आपण 4 ऑफर लेटर घेत, 4पैकी 2 ते 3 जॉईन करणार नाही आहेत, ते काउंटर ऑफर मारून किंवा काय मारून किंवा कसं करून काय नाही ते दुसरीकडे जाणार आहेत, हे पण त्यांना तेवढं माहीत असतं. पण त्यांच्या पास्ट एक्सपिरियन्सनुसार ते सगळं करतात. ह्या गोष्टी पण
त्या म्हणजे माइंडमध्ये ठेवूनच सगळ्या गोष्टी करतात. तर हे सगळं इंटरव्ह्यूच्या रिलेटेड या सगळ्या गोष्टी म्हणजे आहेत. यावरती तुम्हाला काम केलं पाहिजे. यावरती तुम्ही जेवढे पॉईंट्स मी डिस्कस केलेत ना, त्या पॉईंट्सवरती तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्यानंतर कॉन्फिडन्समध्ये इंटरव्ह्यू अटेंड केले पाहिजे. 101% सांगतो, तुम्हाला कुणीच रोखू शकणार नाही तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्स करा की आपण खरंच टेक्निकलमध्ये स्ट्रॉंग आहोत, पण बाकीच्या गोष्टी स्टोरी टेलिंग, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, आपण काय सगळ्या गोष्टी आपण टीमच्या रिलेटेड काय बोलतोय का, ओनरशिपबद्दल काय बोलतोय का, आपल्या स्वतःबद्दल काय बोलतोय का, या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉईंट आउट करा. आपण किती स्वतःला मार्क देऊ शकतो ते पॉईंट काढा. तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला सांगतो कुणीच रोखू शकणार नाही, कुणीच. तर या गोष्टीवरती काम करा मित्रांनो. फक्त टेक्निकल हे करून चालत नाही, कारण कॉम्पिटिशन तेवढं वाढलं आहे. तर तुम्हाला पण त्याचं युनिकनेस म्हणजे तुम्हाला त्यातून थोडंसं टॉप म्हणजे 100पैकी टॉप तुम्हाला 10मध्ये तुम्हाला राहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की करा आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील ना ते मला कमेंटमध्ये घ्या. आणि हां, टेम्पलेट्स वगैरे सगळं मी कमेंटमध्ये पिन केलेलं आहे, ते त्याचा पण यूज करा आणि तुमचे सगळे रिझ्यूम्स अपडेट करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.